नमस्कार मंडळी, एकदम मस्त अशी खस्ता आलू कचोरी आज आपण घरच्या घरी बनवतोय। आलू कचोरी म्हणलं की कोणाला आवडत नाही, सर्वांना तर आवडते, पण घरी करायची म्हणले की जमेन की नाही, ती व्यवस्थित होईल की नाही हा सर्वांना प्रश्न पडतो। तर एकदम मस्त अशा सोप्या पद्धतीमध्ये एकदम खस्ता एकदम खुसखुशीत अशी कचोरी आज मी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितली। एकदम मस्त अशी रेसिपी आहे, खायला एकदम भारी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। कचोरी बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप करू शकता। मेजरमेंट मी इथे 2 कप घेतलेले आहेत। त्यामध्ये घालायचे आपल्याला हाफ टीस्पून मीठ घातले आणि 1 टीस्पून ओवा घ्यायचा, तो हातावर आता थोडासा क्रश करायचा, म्हणजे त्याचा स्मेल छान येतो पिठामध्ये। नंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला 4 टेबलस्पून हे गावठी तूप आहे। हे जर तुम्हाला नसेल घालायचं तर याऐवजी 1/4 कप तुम्ही तेल वापरू शकता, पण इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। तर 4 टेबलस्पून इथं तूप फक्त वितळून घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही आहे। ते आता या पिठामध्ये मीठ, ओवा आणि हे तूप व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तूप या पिठाला सर्व व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे, या प्रमाणात आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे। तर बघा, असं सर्व तूप पिठाला चोळल्यानंतर असा त्याचा मुटका केल्यावर मुटका झाला पाहिजे, या प्रमाणे आपल्याला सर्व तूप पिठाला चोळून घ्यायचे। मस्त आपलं तूप चोळलं गेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप सुरुवातीला पाणी घालायचे। सर्व प्रमाण तुम्ही कुठल्याही एका वाटीने किंवा कपाने घेऊ शकता। तर इथे मी मेजरमेंटचे कप घेतले, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटीचं माप घेऊ शकता। सुरुवातीला अर्धा कप पाणी घालायचं आणि सर्व पाणी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला, तेवढ्या पाण्यामध्ये होईल तसं आधी मळून घ्यायचं। तर बघा, पीठ अजून घट्ट वाटतंय, मग त्यामध्ये आणखी आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, अशा प्रमाणात आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे। बघा, तर आपलं पीठ तयार झालेलं आहे। असं पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं याची असं हातावर तळहातावर रगडून याची मालिश करून घ्यायची, म्हणजे एकदम पीठ चोळून तयार करायचं आहे। असं पीठ चोळून तयार केलं की समोसे एकदम असे खुसखुशीत पण होतात आणि पीठ तयार झाल्यामुळं एकदम असं तेल वगैरे धरत नाही आणि एकदम मस्त असं आपलं पीठ तयार होतं। त्यामुळे 5 ते 7 मिनटं हे आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। पीठ छान 5 ते 7 मिनटं चोळल्यानंतर एकदम सॉफ्ट होतं बघा, आणि एकदम मस्त असं लोण्यासारखं आपलं पीठ तयार झालं आहे। मस्त त्याचा उंडा करायचा आणि आता हे पीठ आपल्याला 1 तासभर झाकून ठेवायचं। यावर एखादा ओला करून रुमाल टाकायचं, त्याआधी थोडंसं तेल चोळायचं पिठाला। थोडासा तेलाचा 1-2 थेंब तेल घ्यायचं आणि पिठाला चोळून द्यायचं आणि त्यावर एक ओला कपडा करून टाकायचा आणि झाकण ठेवून आता हे पीठ आपल्याला 1 तास भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। आता हे पीठ भिजतं 1 तास। तर चला, आता गॅसवर ठेवलेली मी कढई, त्यामध्ये घालायचे थोडंसं तेल तापले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा कुटलेले धने, अर्धा चमचा कुटलेलं आलं, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 3 चमचे लाल मिरची पावडर। ही काश्मीरी लाल मिरची आहे, तिखट नाही आहे। तुमची तिखट असेल तर 2 चमचे घातले तरी चालेल। सर्व पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान फोडणी बसली की त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, तो पण या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा। आणि नंतर मी इथे 4 ते 5 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालणार आहे आणि मस्त फोडणीमध्ये आता एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा, सर्व पदार्थ एकजीव झालेले, तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर मीठ पण व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। त्यामध्ये पाव चमचा मिरीपूड आणि अर्धा चमचा बडीशोप कुटून घातलेली, 1 चमचा आपले भाजकी चणा डाळ असते ना, त्याची पावडर करून घातलेली आणि 1 चमचा कसुरी मेथी स्मॅश करून घातली। तर सर्व पदार्थ मस्त मिक्स करून घ्यायचे। एकदम मस्त असा भन्नाट वास सुटलेला याचा। तर बघा, मस्त आपली चटणी तयार झालेली आहे। आपण आता थंड करायसाठी ठेवूया। आपलं पीठ पण छान 1 तास भिजलेलं गेलेलं आहे। बघा, पीठ एकदम छान भिजलं गेलं आहे, बघू शकता एकदम लोण्यासारखं आपलं पीठ दिसतंय। पीठ व्यवस्थित झालं की आपली कचोरी पण एकदम मस्त होणार आहे। बघा, मसाला पण तयार झालेला आहे, त्यामध्ये हिरवी गार कोथिंबीर चिरून टाकायची आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून द्यायची। आपलं मिश्रण पण थंड झालेलं आहे, कोथिंबीर मिक्स केल्या मस्त। आता याचे गोळे तयार करून ठेवायचे। आधी गोळे तयार करून ठेवले म्हणजे जास्त हात वगैरे भरत नाही आणि पटपट आपल्याला
कचोरी बनवता येतील. तर तुम्ही कचोरी छोटी मोठी बनवणार असाल त्यानुसार हे गोळे करायचे. तर बघा सर्व पिठाचे मी सारणाचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण पिठाचे पण गोळे तयार करून घेऊया. असे गोळे तयार करून ठेवले की हात पण जास्त भरत नाही आणि पटपट कामे उरकतात. तर बघा पिठकेचे मस्त असं वाक आल्यासारखं झालेलं आहे. एकदम वातड जेवढी मशागत केली ना तेवढं पीठ असं वातड होतं आणि मग कचोरी एकदम अशी खुसखुशीत होती. तर पिठाचे गोळे पण आपण सर्व एकसारखे केलेले आहेत. तर हातावर एक पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि आपण जसं पुरणपोळीचा उंडा तयार करतो तसा उंडा आपल्याला याचा तयार करायचा आहे. तुम्हाला जर हातावर अशी पारी जमत नसेल तर थोडंसं लाटण्याने नुसतं लाटून घेतलं तरी चालेल. त्यामध्ये एक सारणाचा उंडा ठेवायचा आणि मस्त पुरणपोळीचं तोंड बंद करतो ना तसं याचं तोंड बंद करायचं. तोंड मात्र व्यवस्थित बंद करायचं, अजिबात तेलात गेल्या फुटलं वगैरे नाही पाहिजे. सर्व बाजूने पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे पीठ वगैरे आपल्याला बाहेर काढायचं नाही. ते तिथेच थोडंसं व्यवस्थित दाबून द्यायचं, जास्त जाड तिथे करायचं नाही. तर बघा मस्त उंडा तयार झालेला आहे आणि हातावर असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण सर्वकडं एकसारखं पसरेल आणि कचोरी एकदम मस्त होईल, म्हणजे कडेपर्यंत त्याच्या सारण जाईल. तर बघा उंडा तयार झालेला आहे. आता आपण हातावर थोडंसं दाबून देऊया. असं दाबून थोडंसं पातळसर करायचं, जास्त जाड पण ठेवायचे नाही. जाड जर असली तर फुगत नाही, थोडीशी पातळ असली का एकदम मस्त अशी तेलात गेल्यावर टम्म फुगते. तर बघा अशाच प्रकारे मी सर्व कचोरी तयार करून घेणार आहे आधी. तर बघा मस्त आपल्या कचोऱ्या सर्व तयार करून घेतल्यात. तर ह्या पद्धतीने आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. इथे मी टिश्यू पेपरवर काही किंवा कॉटनच्या रुमालावर ठेवलेले आहेत करून. सर्व आधी तयार करून घ्यायच्या. आता तेल आपल्याला जास्त तापवायचं नाही. इथे मी कढईत तेल घेतले. तर सुरुवातीला मी एकच दाखवत आहे. असा झाऱ्या ठेवायचा आणि झाऱ्यावर आपल्याला कचोरी ठेवायची. तर बघा तुम्ही कचोरी तेलात टाकल्यानंतर बघू शकता अजिबात जास्त बुडबुडे आलेले नाहीत. आता टाकल्यानंतर थोडे थोडे बुडबुडे आलेत. आपण समोसा ज्या पद्धतीने तळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही कचोरी तळायची आहे. एकदम नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला कचोरी तेलात सोडायची आणि मग मंद गॅसवरच एकदम आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची. एकदम गोल्डन रंगावर दोन्ही साईडने आपण ही तळून घेऊया. तर बघा एकदम मस्त अशी टम्म फुगली आणि मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. अजिबात जास्त तेल वगैरे धरलेलं नाही. तर बघा मस्त आपली कचोरी तळून तयार झालेली. आता ही काढून घेऊया. तर आता मी तुम्हाला जास्त तेला सोडणार आहे. मी सुरुवातीला एक दाखवली होती. तर बघा आता इथे मी 3 टाकलेले आहेत. तर तेलाला थोडे थोडे बुडबुडे आले टाकल्यानंतर याच पद्धतीने टाकायचे. गरम तेल करून टाकायचे नाही तर ती बाहेरून लाल होईल आणि आतून कच्ची राहील आणि एकदम खुसखुशीत होणार नाही. अशा पद्धतीने सर्व कचोरी मी तळून घेतलेल्या आहेत. तर बघा मस्त अशी आपण बाहेरून विकत आणतो ना तशी कचोरी एकदम घरच्या घरी झालेली. चव तर एकदम अप्रतिम झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.